आता पाहूया लोकसभेच्या महासंग्रामासंदर्भातल्या टॉप 9 बातम्या। उद्धव ठाकरेंकडून अमोल कीर्तीकरांच्या उमेदवारीची घोषणा। उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातून अमोल कीर्तीकर लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात। बारामती सुनेत्रा पवारांच्या प्रचाराचे परिचय पत्रक प्रसिद्ध। सुनेत्रा पवारांनी केलेल्या विकास कामांचा परिचय पत्रकामध्ये उल्लेख। रत्नागिरीत रामदास कदम आणि तटकरेंचा एकाच गाडीतून प्रवास। रायगड लोकसभेचे युतीचे उमेदवार तटकरे असणार। रामदास कदम यांचं सूचक विधान। रायगड मतदारसंघाचे खासदारकीचे युतीचे उमेदवार हे सुनील तटकरे 100% असणार। सुजाता आंबेडकरांना अमरावतीतून उमेदवारी द्या, वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची मागणी। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटलांच्या उपस्थितीमध्ये अमरावतीत भाजपची महत्त्वाची बैठकीआधी आमदार रवी राणांनी चंद्रकांत पाटलांची भेट घेतली। नवनीत राणांचा प्रचार सुरू झाल्याची रवी राणांची माहिती। पालघरमध्ये मनसे नेते बाळा नांदगावकरांचा भावी खासदार असा बॅनर। मनसे कार्यकर्त्यांकडून नांदगावकर यांचा भावी खासदार असा उल्लेख। भाजप मित्रपक्षांच्या हातात धतुरा देणार, कर्माची फळं गद्दारांना भोगावीच लागणार। ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांचं वक्तव्य। तर जे आमचे झाले नाही ते त्यांचे काय होतील, दानवेंचा शिंदे गटाला टोला। त्यामध्ये धतुऱ्याची फुलंही चांगले खूप, हे धतुऱ्याची फुलं दिसतात तर खूप, पण असत काहीच नाही याच्यामध्ये दम। आणि मला असं वाटतं या दोन पक्षाच्या हातात धतुऱ्याची फुलं भारतीय जनता पार्टी देणार आहे। माझ्यासोबत विश्वासघातकी राजकारण खेळलं गेलेलं आहे। मनात काही खंत आहे त्या उघड करायच्या आहेत। उद्याच्या चिपळूणच्या सभेला या भास्कर जाधव यांचं कार्यकर्त्यांना पत्राद्वारे आवाहन। सोलापुरात उमेदवारी जाहीर होण्याआधीच प्रणिती शिंदेंकडून प्रचार सुरू। मंगळवेढा तालुक्यातील दुष्काळी भागांना प्रणिती शिंदेंच्या भेटी।